नमस्कार. यंग तरंगच्या या भागामध्ये मी समीरा गुजर जोशी आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, तुम्हाला ते गाणं आठवतंय? शाळा सुटली पाटी फुटली आई मला भूक लागली. आता बघा ना, काळ किती बदललाय. म्हणजे त्यावेळेस मुलांच्या हातामध्ये पाटी असायची, आता त्याची जागा आयपॅडनी घेतली. आणि कदाचित आजच्या काळातलं मूल आई मला भूक लागलीच्या ऐवजी टीचर मला भूक लागली असं म्हणेल, इतका वेळ ते शाळेमध्ये किंवा क्लासेसमध्ये गुंतलेलं असतं. मग आई सुद्धा खूप बिझी झाली आहे, त्यामुळे तिचा डबा देणं किंवा डब्यामध्ये ती काय देते या पदार्थांमध्ये सुद्धा खूप बदल झालाय. या सगळ्या बदलत्या डब्यामध्ये बदलत्या खाऊमुळे मुलांच्या जीवनशैलीत काही फरक झालाय का? मुलांमध्ये आज ज्या काही विविध शारीरिक किंवा मानसिक व्याधी बघायला मिळतात, त्याचं मूळ कुठेतरी या बदललेल्या खाऊमध्ये आहे का? जाणून घेऊया आजच्या यंग तरंगच्या चर्चेमधून. आणि त्यासाठी आपल्याबरोबर ही खूप हुशार, खूप तरतरीत अशी मुलं आहेत. त्यांचं एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. आणि या मुलांचा खाऊ काय आहे आणि काय असावा यासाठी आपल्याला मार्गदर्शन करणारे तज्ञही आपल्याबरोबर आहेत. आपल्याबरोबर आहेत डॉक्टर ललिता पेंढारकर, सरकारी केंद्रीय स्वास्थ्य योजनेमध्ये एक वरिष्ठ अधिकारी म्हणून त्या कार्यरत आहेत आणि असंख्य मुलांना त्या पेशंट म्हणून जवळून पाहत असतात. त्यामुळे त्यांचं आजचं मार्गदर्शन निश्चितच खूप मोलाचं असेल. पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. यानंतर आपल्याबरोबर आहेत डॉक्टर जय वोरा, एक प्रख्यात आहार तज्ञ म्हणून त्यांचा लौकिक आहे आणि भारताबरोबरच आंतरराष्ट्रीय स्तराचे न्यूट्रिशनिस्ट असाही त्यांचा लौकिक आहे. त्यामुळे आपल्या देशात काय चाललंय आणि त्याबरोबर परदेशात काय ट्रेंड आहे याही विषयी आपल्याला डॉक्टर नक्कीच खूप छान माहिती देतील. वेलकम डॉक्टर. आता जसं म्हटलं की मुलं आईबरोबर जितका वेळ घालवतात तेवढाच वेळ आता टीचर बरोबर अर्थात शाळेतल्या बाईंबरोबर घालवतात. आणि म्हणूनच आपल्याबरोबर शिक्षक प्रतिनिधी आहेत पूनम नागवेकर. नवी मुंबईच्या एका शाळेमध्ये त्या शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. मॅडम, आपलंही मनपूर्वक स्वागत. मुलांचा खाऊचा डब्बा हा केवळ खाऊचा डब्बा नसतो, त्यात मुलांचं मानसिक शारीरिक स्वास्थ्य असतं, स्वच्छता असते, मुलांना पुढे आयुष्यभर लागणाऱ्या सवयी असतात आणि आणखीन बऱ्याच काही गोष्टी असतात. जाणून घेऊया या ध्वनी चित्रफितीतून. घरातील उत्कृष्ट साहित्य वापरून आईच्या प्रेमाचा स्पर्श लाभलेलं ताजं स्वच्छ अन्न म्हणजे खरं तर पूर्णान्न. विशेषतः घरातील मुलांसाठी ते अन्न सर्वात सकस आणि पौष्टिक असतं. परंतु आज गरजेपोटी घरातल्या आईला नोकरीनिमित्त बाहेर जावं लागतं आणि त्यामुळे मुलांना खाऊसाठी बाहेरच्या पदार्थांवर अवलंबून राहावं लागतं. बाहेर सहज उपलब्ध होणारे वेफर्स, पिझ्झा, बर्गर असे निकृष्ट खाद्यपदार्थ तसंच शीतपेय यांच्या अतिरिक्त सेवनामुळे आज मुलांमध्ये ओबेसिटी, डायबिटीस यासारखे गंभीर आजार आढळून येत आहेत. याशिवाय अस्वच्छ आणि निकृष्ट साहित्य वापरून बनवलेले रस्त्यावरील उघड्यावरचे पदार्थ खाल्ल्यामुळे मुलांमध्ये आरोग्याच्या विविध समस्या जन्म घेत आहेत. या सगळ्याबद्दल पालक खरंच जागरूक आहेत का? मुलांना मी डब्याला नेहमी चपाती भाजीच देते, कारण बाहेरचं मॅगी नूडल्स हे देण्यापेक्षा मुलांच्या तब्येतीमध्ये, अभ्यासामध्ये त्यांचं नुकसान होतं, म्हणजे आजारी पडण्याची शक्यता असते. त्यामुळे नेहमी मी चपाती भाजीच मुलांना देते आणि चपाती भाजीच मुलांना नेहमी डब्याला द्यावी. जाहिरातींचा भडीमार, फास्ट फूड विषयी असणारं आकर्षण आणि शून्य पोषण मूल्य असूनही केवळ चवीच्या आणि पॅकेजिंगच्या जोरावर या पदार्थांचं अतिरिक्त सेवन होत आहे आणि ते अतिशय चिंताजनक आहे. आईने दिलेल्या डब्यातील पोळी भाजी आता कालबाह्य ठरणार आहे का? मला डब्यात पोळी भाजी आवडते, तर मॅगी, कुरकुरे असं काहीच आवडत नाही. म्हणून माझी मम्मी सकाळी उठून मला रोज पोळी भाजी बनवून देते. या सगळ्या कारणांमुळे आता शाळेची जबाबदारी वाढली आहे. शाळेला आता केवळ शिक्षकाचीच नव्हे तर पालकांचीही भूमिका बजावणं आवश्यक आहे. मुलांचा खाऊ किंवा मुलांचा जो डबा असतो किंवा त्यांचं आरोग्य हे डब्याशी निगडीत असतं आणि त्यासाठी सुद्धा आमचे शिक्षक आणि सर्व ट्रस्टी म्हणा किंवा मुख्याध्यापक हे सर्व वर्ग मुलांच्या ह्या खाऊसाठी खूप आम्ही प्रयत्न करत असतो. आणि त्यासाठी ह्या डब्यामध्ये हल्लीच्या मुलांना फास्टफूडची खूप आवड असते आणि ह्या फास्टफूडमध्ये कुरकुरे, लेज, चिटोज यासारखे पदार्थ किंवा बाहेरचा वडापाव, पिझ्झा, बर्गर असे पदार्थ मुलांना खूप आवडतात आणि मुलं डब्यातला खाऊ खायचं टाळतात. आणि त्यासाठी आम्ही आमचे शिक्षक मधल्या सुट्टीत मुलांचा डबा स्वतः जाऊन बघत असतात. खरंच मुलांचा खाऊचा डब्बा हा किती महत्त्वाचा आहे त्यांच्या आयुष्यामध्ये. पण या मुलांचं रोजचं आयुष्य आहे कसं, त्यांचा खाऊचा डबा कसा आहे हे त्यांनाच विचारूया. मला सांगा की तुमचं रोजचं रुटीन कसं असतं?
दिवस कधी सुरू होतो, किती वाजता सुरू होतो, किती वाजता शाळेत जाता आणि डब्यात काय काय नेतात? माझं नाव तनया हडवळे. मी सेंट लॉरेन्स हायस्कूलमधून आहे. मी सकाळी 5:30 वाजता उठते आणि 1 ग्लास दूध घेऊन मग शाळेला निघते. तसंच आमचे 1ली ते 4थी पिरियड झाल्यानंतर आम्हाला मधली सुट्टी असते. मग तेव्हाच मी माझा डब्बा वगैरे खाते. काय नेतेस डब्यामध्ये? पोळी भाजी. सगळे दिवस? नाही, कधी कधी. मग पोळी भाजी नसेल तर काय असतं? मग आपलं पोहे किंवा फरसाण, असं साबुदाणा खिचडी वगैरे असं काहीतरी. बरं, आता इथून कोण सांगेल काय रुटीन असतं? हां, मी पण सकाळी 5:30 वाजता उठते आणि मग कधी कधी खाते. जर कधी उशीर झाला तर तसंच राहून जातं ते. आणि मग शाळेत गेल्यावर आमची मधली सुट्टी असते 9:30 वाजता, तेव्हा आम्ही टिफिन खातो आणि माझी आई टिफिनमध्ये मला पोळी भाजीच देते. जर कधी नाही देऊ शकली तर स्नॅक्स असतात, जसं की चिवडा वगैरे किंवा पोहे. आणि मग शाळा आमची 12:30 वाजता सुटते आणि 1 वाजेपर्यंत आम्ही घरी पोचतो. मग जेवून आम्ही 2 वाजता पुन्हा आम्हाला क्लासेस असतात आमचे, तिकडे जावं लागतं. तिकडनं आम्ही संध्याकाळी आल्यावर असंच काहीतरी स्नॅक्स वगैरे बिस्किट किंवा चहा पिऊन आपला अभ्यास करायला लागतो आणि 9 वाजता जेवल्यानंतर रात्री 10, 10:30 असं झोपतो आम्ही. ठीक आहे. आपण 2 मुलींकडून ऐकलं. मला वाटतं सगळ्यांचं रुटीन असंच आहे साधारण. हो, बरोबर. काय नेता? पोळी भाजी नसेल तर दुसरा काय काय ऑप्शन देता तुम्ही? चिवडा. चिवडा देते. बरं. आणि असं कधी होतं की रेडीमेड काही फूड बरोबर घेऊन जाता, एखादं पॅक फूड म्हणा, काय घेऊन जातेस तू? वेफर्स, लेज असतात, कुरकुरे. बरं. आणि कोणी? सँडविचेस. सँडविचेस घेऊन कधी जाता. कधी उपमा किंवा पोहे. जे नाश्त्याला केलं असेल ते. ओके. आता आपल्याकडे 2 डॉक्टर्स आहेत, एक शिक्षिका आहे. तर हा तुमचं जे हे जो तुमचा दिनक्रम आहे, हे जे तुमचं रुटीन आहे, याच्यामध्ये हेल्थ, आरोग्य या दृष्टिकोनातून जर आपण बघायला गेलं तर हे योग्य आहे का? आणि जर नसेल किंवा असेल तर त्याच्यामध्ये काही बदल अपेक्षित आहेत का? आणखीन ते टेस्टी यम्मी करण्यासाठी पण काही बदल होऊ शकतील. तर डॉक्टर प्लीज तुम्ही काय सांगाल याविषयी? किसी किसी का अच्छा हेल्दी हैबिट है, किसी का नहीं है. जैसे कि कोई बोल रहा है कि कुरकुरे या रफल लेज. सबसे पहले बच्चों को मैं बोलना चाहता हूँ कि आपका जो मेटाबॉलिक रेट जो रहता है, जो डिटरमाइन करता है आपका जेनेटिक्स, आपका फैट. लाइक किसी कोई एक चॉकलेट खा लेता है तो दूसरे दिन बोलता है कि मेरा वज़न थोड़ा बढ़ा हुआ है. कोई बोलता है कि मैंने पूरा बार खा लिया लेकिन मैं पतला ही रहता हूँ. तो जो BMR जो बोलते हैं, वो जैसे आप सुबह उठते हो और आँख खोलते हो उस टाइम से वो शुरू हो जाता है. तो जब भी अभी एक बच्ची ने बोला कि अगर उसको देरी हो जाता है तो वो कुछ भी नहीं लेती और चली जाती है. तो आपका मेटाबॉलिक रेट टिक हो रहा है और उसको खाना चाहिए रहता है जब आप उठते हो. तो कुछ आपको लेना चाहिए, समथिंग लाइक जीरा वाटर या कुछ दूध में आई वुड नॉट प्रिफर एनी बॉर्नवीटा और एनीथिंग, बट जस्ट प्लेन मिल्क. Plain milk किती with जण honey. इथे प्लेन मिल्क पिऊ शकतात? साधं सरळ दूध फक्त साखर घालून किंवा शाकर नहीं, शाकर आप साखर तो हनी, नहीं? यू कैन हैव ऑर्गेनिक हनी. उसमें आप ऑर्गेनिक हनी डालिए. डू नॉट पुट व्हाइट शुगर इन. ओके. सो ही आणखीन एक टिप आहे की आपलं रोजचं दूध प्यायचं आपण आणखीन हेल्दी बनवू शकतो. मध घालून खायला सगळ्यांना आवडेल? नक्की? जस्ट हाफ अ फिस्ट फुल. बच्चे का तो फिस्ट बहुत छोटा रहता है. कोई खजूर हुआ, बादाम हुआ, काजू, पिस्ता, उसका मिश्रण करके एक खजूर में डाल के या एक खजूर का बॉल बना के सिर्फ बच्चे के मुंह में, जब वो बैग ले रहा है उसके मुंह में मम्मी डाल देती है, तो एटलीस्ट कुछ न्यूट्रिएंट्स अपने को सुबह सुबह मिल जाते हैं. दैट इज, वो बहुत मायने रखता है. हेवी ब्रेकफास्ट के बारे में बहुत कुछ बोला जाता है, तो बच्चे क्या कर सकते हैं इस सिलसिले? बट यूजुअली देखिए ये सिनारियो पॉसिबल नहीं रहता है बिकॉज बच्चे पढ़ते हैं लेट तलक. यूजुअली मूवीज़ नहीं देखते हैं, आई एम श्योर. बच्चे पढ़ते भी, और बहुत स्ट्रेस है आजकल स्कूल में, तो थोड़ा लेट से उठते हैं. मम्मी भी जल्दी में रहती है, तो हैवी ब्रेकफास्ट यूजुअली नहीं हो सकता. एटलीस्ट मम्मी क्या कर सकती है कि हेल्दी सैंडविचेस है, ब्राउन ब्रेड सैंडविचेस है, जो नॉन वेजिटेरियंस है वो ऑमलेट ब्रेड विथ लेट्स, सैलड्स, वो सब लेके जा सकते हैं. तो ऑन द वे जो स्कूल बस में वो लोग जर्नी करते हैं, वो टाइम पे ये थोड़ा सा हेवी ब्रेकफास्ट ले सकते हैं. मला एक सांगा, तुमच्यापैकी किती जण आई वडिलांकडे
हट्ट करता असं नाही म्हणणार मी, पण आईला सांगता की आपण हे आणूया, किंवा सुपर मार्केटमध्ये जाऊन तुम्हीच अनेकदा खरेदी करत असताना अशी पॅकेट्स उचलली जातात जाहिरात बघून. काय काय घेता अशा वेळेस? काय असतं मोस्टली, काय घेतलं जातं जाहिरात बघून, काय घेता? हां, कधी कधी आम्ही ते मकेन्सचं जे स्माइलीज मिळतात ते फ्राईड असतात, मी ते घरी आणून फ्राय करायचे असतात, ते फ्रोझन असतात, तर रेडी ते पण रेडी घेतो आलू आम्ही. टिक्कीज हो. एक ऑप्शन आहे. हां, बिस्किट्समध्ये कोणता नवीन फ्लेवर आला तर आम्ही खूप हट्ट करतो आईकडे तो ट्राय करायला. ओके. आणि आम्ही ते बर्गर म्हणजे रेडीमेड बर्गर फ्रोझन बर्गर्स भेटतात ते आणून मग फ्राय करून ते खातो. मॅम की आधी दाखवतात की ईट बर्गर्स, ईट पिझ्झाज, मॅकडॉनल्ड्स वगैरेचे असे ॲड्स दाखवतात, नंतर त्याच्यानंतरच ॲड दाखवतात की हाजमोला खा ते डायजेस्ट करायला, तर असं का? ललिता मॅडम याविषयी काय सांगाल? जाहिरातींमधून जे आता या सांगितलं मुलीने जसं सांगितलं की पहिले दाखवतात की पिझ्झा बर्गर खा आणि नंतर दाखवतात की डायजिन खा. तर हे सगळं याचा अर्थ काय की शेवटी माणसाला आपल्याला संयम आपल्यावर ठेवायचा आहे, आपल्या गरजेनुसार आपल्याला खायचं आहे, आपल्या शरीराला कसली गरज आहे, काय उचित आहे. आपण आजची तुम्ही मुलं खूप हुशार आहात, खूप जागरूक आहात, मग तुम्हाला आता हे बघायचं आहे की माझी डाएट रिक्वायरमेंट काय आहे. जसं या यंग एजमध्ये तुम्हाला वय वाढतं, डेव्हलपमेंट होते है ना, ग्रोथ होते, तेव्हा तुम्हाला काय मानसिक आणि शारीरिक दोन्ही ग्रोथच्या करता तुम्हाला काय कसली गरज आहे, तर हाय प्रोटीन डाएट असलं पाहिजे. नागवेकर मॅडम तुम्हाला विचारायला आवडेल की तुम्ही रोज मुलांना बघता, वेगवेगळ्या स्तरातली मुलं असतात, आता या मुलांचा स्तर आणि कदाचित आपल्या शाळेतल्या मुलांचा स्तर यामध्ये फरक असेल. संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये वेगवेगळ्या स्तरांमधून मुलं शिकतात. कोणी खूप सधन घरातलं आहे, कोणी मध्यमवर्गीय घरातलं आहे, कोणी निम्न मध्यमवर्गीयातलं आहे. प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत, प्रत्येकाचं खाणं वेगळं आहे. तुमच्या शाळेच्या विषयी तुमचं काय ऑब्झर्वेशन आहे? आमच्या शाळेमध्ये येणारी मुलं बऱ्याचपैकी मिडल क्लासमधली आहेत, त्यामुळे बऱ्यापैकी मुलं पोळी भाजी आणतात. पण तरीही मुलांमध्ये आम्हाला एक प्रॉब्लेम बघायला मिळाला आहे की त्यांच्या स्किनवरती व्हाईट पॅचेस जास्त असतात. मग थोडं आम्ही सर्वे केला तर त्यावेळेस आम्हाला समजून आलं की मुलांमध्ये फ्रूट्स ही मुलं जास्त करून खात नाही. आणि ज्यावेळेस मधल्या काळाची सुट्टी असते, आता यांच्यापैकी पण बरेच जण वर्किंग वुमन्स आहेत, मग त्या डबा वगैरे देत नाहीत, मग ह्यांच्यामध्ये हे जंक फूड खाण्याचं प्रमाण जास्त आहे. बरोबर. मग अशा वेळेस आम्हाला अनुशासन लावताना खूप म्हणजे कठीण होत. अर्थातच जर पॅरेंट्सकडून किंवा पालकांकडून आम्हाला सपोर्ट मिळाला तर आम्ही अजून चांगल्या प्रकारे या मुलांमध्ये ती डेव्हलपमेंट करू शकतो. आईवडिलांचंही कर्तव्य आहे, टीचर्सही सांगतायत, पण मुलांचीही तेवढीच सहभागिता हवी की आम्हाला खाताना काय खायचं आहे, स्वच्छतेचंच पर्सनल हायजीन आपल्याला ठेवायचं आहे. दुसरं पर्सनल हायजीन नंतर फूड हायजीनकडेही लक्ष द्यायचं. या खाऊच्या डब्यात काय दडलंय हे पाहण्याचा आज आपण प्रयत्न करतोय. हा प्रयत्न असाच करत राहूया, पण आता वेळ आहे एका छोट्या विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा यंग तरंगमध्ये आपणा सगळ्यांचं स्वागत. मगाचपासून आपण एक्सपर्टची मतं ऐकली, पण मुलांच्या मनात याविषयी अनेक प्रश्न आहेत. तर आधी या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया, त्यांचे प्रश्न जाणून घेऊया. हां, टी व्हीमध्ये एक ॲडव्हर्टाईज आहे ज्याच्यात सांगितलं आहे की जर्म्स आर गुड. तर ते कसे गुड आहेत हे मला कळलं नाही आहे, कारण एक जो माणूस आहे त्याला जो पूर्णपणे चांगला कंडिशनमध्ये आहे त्याला जर्म्सनी अटॅक केलं नाही तर त्याच्या इम्युनिटी लेवलवर काही परिणाम होतो का? जो एड आप बोल रहे हो ना, तो वो इम्यून सिस्टम के ऊपर बेसिस है. अपना जो अंदर का एक शक्ति है, जो सपोज ये लड़की छींकती है तो आपको दो पॉसिबिलिटीज़ होंगे, आपको इन्फेक्शन लगेगा या नहीं लगेगा. अगर लगता है तो उसका मतलब है कि आपका इम्यून सिस्टम, जो शक्ति अंदर जो अपने को रहता है, वो फाइट नहीं कर पाया इसलिए आपको इन्फेक्शन लगा. अगर वो फाइट कर पाया तो आपको वो वायरल इन्फेक्शन या बैक्टीरियल इन्फेक्शंस कोई भी स्तर पे फ्रॉम हेड टू टो वो नहीं लगेंगे. तो एटलीस्ट एक टाइम दिन भर में अगर आप दही या छाछ, ताक जो बोलते हो, लस्सी, कुछ भी एक ग्लास भी अगर आपने लिया तो आपको वो हेल्दी जर्म्स या हेल्दी बैक्टीरिया जो गट फ्लोरा है वो आपको रिप्लेनिश करते हैं. तुम्हाला प्रॉपर बॅलन्स डाएट खायचं आहे. ॲक्टिव्हिटी, फिजिकल ॲक्टिव्हिटी पण तेवढीच गरजेची आहे. आणि साऊंड स्लीप, छान जर 6 तास झोप, गाढ झोप लागली 6 ते 7 तास मॅक्झिमम, त्याच्यामध्ये तुमची इम्युनिटी म्हणजे रोग प्रतिरोधात्मक शक्ती असते जी तुम्हाला दुसऱ्या रोगांहून वाचवते. ती आपल्या शरीराच्या आतच असते, ती तुम्हाला स्वतः डेव्हलप करायला मदत मिळते. म्हणून ह्या 3 गोष्टींवर जास्त जोर द्यायचा. आजच्या यंग जनरेशनमध्ये डायबिटीज आढळला
तर त्यावर आपण काय उपाय किंवा त्यावर मात कशी करू शकतो, म्हणजे कोणते उपचार वगैरे केल्यावर त्यावर कमी डायबिटीज़ 3 प्रकार के होते हैं। जब बच्चा पैदा होता है और पैनक्रियाज जहाँ से इंसुलिन सिक्रीट होता है और जो ग्लूकोज मेटाबॉलिज्म होता है उसमें कुछ जेनेटिक डिफेक्ट रहता है, इंसुलिन सिक्रीट नहीं हो सकता है, तो उस बच्चे को तो हम ब्लेम नहीं कर सकते। जैसे ऑटो इम्यून डिस्ट्रक्शन रहता है, सम प्रॉब्लम जहाँ बच्चे को इंसुलिन के ऊपर ही रहना जाता है, राइट। दूसरा टाइप है जो मैं देखता हूँ कि मेच्योरिटी ऑनसेट डायबिटीज़, जो 18, 19, 20, 22, 25 इयर्स के एज ग्रुप में, उसमें पार्टली जेनेटिक रहता है, लेकिन ज़्यादातर मैंने देखा है डाइटरी फैक्टर्स और एक्सरसाइज बहुत इंपॉर्टेंट है। देखिए, ट्रीटमेंट ऑफ डायबिटीज़ में हमेशा पेशेंट को बता देता हूँ कि इट्स लाइक अ पिरामिड का बेस जो रहता है, ऑलराइट, वो है डाइट, उसके ऊपर आता है एक्सरसाइज, और जो वो पिरामिड का जो टिप रहता है वो है ओरल ड्रग्स या इंसुलिन। तो अपने को फोकस करना है कि अगर पिरामिड को आप ऐसे रखते हो तो वो स्टेबल रहेगा, ऐसे रखोगे तो गिर जाएगा। तो रेगुलर ईटिंग बेटा, हाँ, वो इंसुलिन रेजिस्टेंस और ग्लूकोज मेटाबॉलिज्म को स्टेबलाइज करता है। अगर इंसुलिन रेजिस्टेंस को आप बीट करते हो थ्रू रेगुलर ईटिंग और डाइट, तो आपको डायबिटीज आने का कोई सवाल ही नहीं होगा। मी कोणतेही खेळ खेळत नाही, मी घरातच असते, तर मी हाय प्रोटीन डाएट घेतलं तर माझी जाडी वाढेल का, आणि जर मी नाही घेतलं तर त्याचा माझ्या उंचीवर फरक पडेल का? हाई प्रोटीन डाइट तो एक एक्सपर्ट ही बता सकता है आपको कि कितना लेना चाहिए, लेकिन हमेशा एक प्रिंसिपल आप याद रखिए, जब भी आप प्रोटीन लोगे, प्रोटीन बिल्डिंग ब्लॉक्स रहता है, प्रोटीन बिल्ड्स मसल, प्रोटीन से आपका सेल्यूलर न्यूट्रिशन, जो डीपेस्ट लेवल ऑफ सेल्यूलर न्यूट्रिशन है टू द न्यूक्लियस, माइटोकॉन्ड्रिया, वो सब, वो उसको काफ़ी नरिशमेंट देता है। और जब आप ग्रोथ एंड डेवलपमेंट का चार्ट देखते हो तो उधर प्रोटीन इंटेक ज़्यादा इसलिए बोलते हैं कि आपके ओवरऑल बॉडी को वो बहुत सपोर्ट करता है, ठीक है। तो एक कंसेप्ट है बेटा कि प्रोटीन किल्स फैट, ये 3 वर्ड्स आप याद रखिए। प्रोटीन अगर आपने ज़्यादा मात्रा में ली तो बॉडी उसको किडनी से फिल्टर कर देगा या हेपेटिक मेटाबॉलिज्म से उसका निवारण हो सकता है बेटा, लेकिन वो फैट बिल्ड नहीं करता है। फैट आता है कार्बोहाइड्रेट्स और वो गलत फैट से। तो प्रोटीन अगर आप लोगे तो आपकी चर्बी नहीं बढ़ेगी, इतना मैं वादे से बोल सकता हूँ, या कोई भी न्यूट्रिशनिस्ट या कोई भी डॉक्टर आपको बोलेगा। स्कूलमध्ये आमचं एन्व्हायरमेंट चांगलं असतं, आम्ही तिथे डबे खातो किंवा आमच्या घरचं एन्व्हायरमेंट चांगलं असतं, पण अशी पण मुलं आहेत ज्यांना अनहायजेनिक कंडिशन्समध्ये खावं लागतं, तर त्या मुलांचे एन्व्हायरमेंट जे आउटर सराउंडिंग्स असतात ते पण त्यांना एफेक्ट करतात काय? म्हणूनच त्या स्वच्छतेचा महत्त्व हा खूप गरजेचा आहे। शुद्ध पाणी, हे काही गोष्टी याच्यामध्ये आपली शासकीय स्तरावरती होतात, काही पारिवारिक स्तरावर आहे की आमच्या परिवारांनी स्वच्छताचा कन्सेप्ट डेव्हलप करायचा आहे, शाळेनी आपलं तसं ॲटमॉस्फिअर, स्वच्छता नुसती घरातली नाही, आपली पर्सनल हायजीन शिवाय सगळीकडची स्वच्छता, एन्व्हायरमेंटल स्वच्छताची तेवढीच गरज असते। आणखीन एक प्रश्न इकडून आहे। हां, माझा प्रश्न असा आहे की आजच्या आधुनिक युगामध्ये माणूस एकदम मशीनसारखा पळत आहे, तर पिझ्झा म्हणले की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं, तर पिझ्झामध्ये असं दाखवतात की जास्तीत जास्त व्हेजिटेबल्सचा उपयोग केला जातो, त्यामधून खूप विटॅमिन्स येते भेटतात, तर मग पिझ्झा त्यांच्यामध्ये चांगलं आणि आपल्यामध्ये वाईट आहे, तर ते नक्की कसं आहे आणि आपण त्यावर संयम कसा घाला? आता जसं आपण म्हणालात की जागरूकता आणि संयमता ही खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत, तर जागरूकता तर आहेच, पण संयमता कशी घालावी हा माझा प्रश्न आहे। देखो बेटा, जो एडवर्टाइजमेंट में पिज्ज़ा दिखाते हैं, सिंपल वाइट ब्रेड, वो उसमें मैदा रहता है, मैदा आपको कॉन्स्टिपेशन करेगा, आपके बाउल मूवमेंट्स, सुबह जो आप जाते हो टॉयलेट में वो क्लियर नहीं होगा, उससे जो बच्ची बोली जो बैक्टीरियल फ्लोरा रहता है वो भी मर जाता है, वाटर रिटेंशन हो जाता है, सो नॉट गुड। उसके ऊपर जो वेजिटेबल्स दिखाते हैं, तो अवन में आप अगर वेजिटेबल्स को ज़्यादा देर तक रखोगे तो उसके जो वाइटल न्यूट्रिएंट्स हैं वो भी मर जाएंगे, और फिर ऐसे करके जो चीज़ का वो जो स्ट्रिंग निकलता है, तो सर्टेन अमाउंट ऑफ चीज़ जो आप दिन भर का ले सकते हो वो लो फैट ठीक है, क्योंकि इतना सारा चीज़ फिर आप बैठे बैठे पढ़ाई करोगे पूरा टाइम, तो आप मोटेपने में ही आओगे ना, उससे ही ज़्यादातर डिजीजेज ओबेसिटी में से ही स्टेम होते हैं। तो उसका सिंपल सोल्यूशन है, आपको अगर रोज़ भी पिज़्ज़ा खाना है, एक सिंपल खाखरा ले लीजिए नाचनी का,
ठीक है। उसके ऊपर जो टमेटो ग्रेवी है वो थोड़ा सा डाल दीजिए, सारे वेजिटेबल्स फ्रेश डाल दीजिए, उसके ऊपर चीज़ के बदले स्किम्ड मिल्क का पनीर डाल दीजिए, ठीक है। पनीर टिक्का, अगर आपको टिक्का वाला पसंद है तो पनीर टिक्का डाल दीजिए ना, मसाला उसके ऊपर थोड़ा, और जस्ट एक छोटा टीस्पून चीज़ का उसको बेक करोगे 1 मिनट के लिए, तो रेडीमेड ही आपको पिझ्झा जैसा ही लगेगा। So, मला वाटतं एक समजले? इंटरेस्टिंग रेसिपी आपल्याकडे आहे, खाकरा पिझ्झा. आवडेल तुम्हाला खायला सगळ्यांना? जरूर. आपण असं म्हणतो की हेल्दी खा. एक खूप इंटरेस्टिंग प्रश्न या मुलीचा आहे, आपण ऐकूया. हां. मार्केटमध्ये ऑर्गॅनिक फूड भेटतो पण तो खूप एक्सपेन्सिव्ह असतो आणि जे होलसेल मार्केट साधारण मार्केटमध्ये भेटतो त्याला हायब्रिड करून लवकर वाढणं पाहिजे म्हणून मोठं करतात. मग ते हेल्दी आहे का? भाज्यांविषयी म्हणतेस हो, तू. हो. निश्चित ऑर्गॅनिक फूड फायद्याचे शरीराकरता. त्यांच्यामध्ये जे कार्सिनोजेनिक म्हणजे कॅन्सर होणारे हे ते पण शक्यता त्याच्यामुळे कॅन्सरची वाढत जाते. पण ते आत्ता आपल्या देशामध्ये अजून त्यांची अवेलेबिलिटी कमी आहे. पण आपल्याला हा प्रयत्न नक्कीच करायला पाहिजे की ऑर्गॅनिक फूडला जास्त महत्त्व द्यायला पाहिजे. देखिए 98 to 99% पॉपुलेशन जो नॉर्मल वेजिटेबल्स मिलते हैं वही लेते हैं, लेकिन मैं पेशेंट को बोलता हूँ ये ऑर्गेनिक में इतना पढ़ो मत, क्योंकि आपको पता नहीं एग्जैक्टली सोर्स क्या है. ओके ये सब अमेरिकन और लंदन ऑस्ट्रेलियन कंट्रीज़ में अच्छा लगता है, अपने को रियली पता नहीं. तो क्या करने का, एक बड़ा सा बोल लेने का. आपको अगर लगता है कि ये फ्रूट्स में पेस्टिसाइड्स है, बेसिकली वही आपका क्वेश्चन है ना, बड़ा सा तपेला लीजिए, पतीला जो आप बोलते हो, बॉईल कर दीजिए पानी, फिल्टर्ड पानी, ठीक है. उसमें एक छोटा चम्मच सरके का विनेगर जो आता है ना, ब्राउन शुगर केन विनेगर, वो डाल दीजिए और सारे वेजिटेबल्स और फ्रूट्स को स्किन के साथ उसमें इमर्स कर दीजिए 1-2 मिनट के लिए. फिर उसको वॉश कर दीजिए. वो सरके में ऐसा एक प्रॉपर्टी है ना, वो पेस्टिसाइड्स उधर से निकाल देगा. तो जिसको सैलड्स खाना है ज़्यादा, ये छोटे छोटे ट्रिक्स और ट्रीट्स रहते हैं, यू कैन डू दैट. ओके तो फिर ऑर्गेनिक और वो सब सोचने का ज़रूरत नहीं है, क्योंकि मैं भी ऑर्गेनिक अफोर्ड नहीं कर सकता हूँ, तो काफ़ी सारे लोग हैं जो नहीं अफोर्ड कर सकते. ओके तो ये एक अगर आप सिंपल पण हा चीज करोगे. स्वच्छतेचा खूप छोटासा मंत्र आहे. मला वाटतं अनेकदा आम्ही कॉलीफ्लॉवर मध्ये मीठ घालतो का, तर आतमध्ये कीड असेल तर ती Right. बाहेर निघेल. तर याच्यापेक्षा आणखीन एक ऍडव्हान्स स्टेप आपल्याला कळेल की आपण विनेगर वापरू शकतो आणि आपल्या जैसे सगळ्या छोटा भाज्या टीस्पून, छोटा टीस्पून बॉईल कर दो, उसको रहने दो, फिर कोल्ड वाटर से उसको कर दो, तो एटलीस्ट आप फिर देखोगे कि पानी थोड़ा अलग कलर का हो जाता है. सो दैट दोज आर दोज पेस्टिसाइड्स कमिंग ऑन द सर्फेस. म्हणजे मला वाटतं आज आईला जाऊन तुम्ही ही ट्रिक नक्की सांगू शकता. ओके काय प्रश्न आहे तुझा? आता आपण बघितलं जातं की लिफी व्हेजिटेबल्स आपल्याला जास्त खायला लावतात. मग त्या लिफी व्हेजिटेबल्सवर जे केमिकल्स किंवा पेस्टिसाइड स्प्रे केलेले असतात त्या केमिकल्सचा आपल्या बॉडीवर काय इफेक्ट होतो? म्हणून तेच जसं तेच डॉक्टर आता आपण साहेबांनी हा सांगितलं, उपाय आपल्याला पाण्यामध्ये कळलाय. भिजवून ठेवायचं. 5-10 मिनिटं पाण्यामध्ये राहिल्याबरोबर सगळे ऑर्गॅनिक फॉस्फरस जे कंपाऊंड्स असतात ते जास्तीत जास्त पाण्यात डिझॉल्व्ह होतात, त्यामुळे ते निघतात. आणखीन एक प्रश्न घेऊया आपण. हा मगाशी त्या एव्ही मध्ये कोल्ड ड्रिंक्स पण दाखवले ना, मग ते कोल्ड ड्रिंक्स आपल्या बॉडीला कशा प्रकारे हार्मफुल आहेत? ये कार्बोनेटेड ड्रिंक्स है बेटा. वो जो एक पदार्थ आता है वो अपने ब्लड का जो एक पीएच रहता है, तो उधर एसिड बेस बफर रहते हैं अपने बॉडी में जो उसको स्टेबलाइज करते हैं. तो ये कोल्ड ड्रिंक्स जो है वो सबसे पहले तो 6-8 घंटे तक, मैंने जो मेटाबॉलिक रेट बोला था वो उसको पूरा कंप्लीटली एक बंद कर अगर आपके आँख के ऊपर मैं पाटा डाल दूं और फिर बोलूं कि इधर इधर ऑब्स्टिकल्स है, आप अपने आप चलो, तो आप गिरोगे, 10 टाइम गिरोगे, उठोगे, आपको चोट लगेगी ना. ऐसे ही अपने मेटाबॉलिक रेट को चोट लगती है हर एक टाइम, एक सिप से जो आप ले रहे हो. दूसरा कि उसमें जो कार्बोनेटेड वाटर रहता है उससे एसिड बेस बैलेंस जो बॉडी का रहना चाहिए वो काफ़ी बदलता है, और वो बदलने से काफ़ी सारे इश्यूज आ सकते हैं. क्योंकि मला वाटतं याच्यामधून आपल्या लक्षात येते की आपल्याला नो कशाला म्हणायचंय. वेफर्सना नो म्हणायचंय, कोल्ड ड्रिंक्सना नो म्हणायचंय, आणि cold येस drinks कशाला म्हणायचंय, नारळ पाणी आवडेल, लिंबू पाणी आवडेल, असे बरेच विषय आहेत. आणि खरं तर मुलांना आपण डबा देऊ शकतो ही आपलं एक शक्यता झाली. त्या पलीकडे मुलं खूप काही खात असतात त्यांच्या प्रवासात असताना, मित्रमैत्रिणींकडे, बर्थडे पार्टीजना. या सगळ्याची चर्चा करूया, पण आता वेळ एका छोट्याशा विश्रांतीची.
ब्रेकनंतर यंग तरंगमध्ये पुन्हा एकदा आपणा सगळ्यांचं स्वागत. आपल्याबरोबर नागवेकर मॅडम आहेत आणि त्या मगाचपासून मुलांची ही सगळी मतं, त्यांचे प्रश्न ऐकतायत. त्यांच्या मनात एक प्रश्न आहे. काय प्रश्न आहे मॅडम? आता तुम्हाला बरेच प्रश्न पडले की जे आजकालचं जंक फूड आहे, फास्ट फूड आहे त्याच्याबद्दल. मग कधी आपल्या ट्रेडिशन्सबद्दल तुम्ही विचार केला आहात का? फॉर एक्झाम्पल, जर आई तुम्हाला 10 रुपये किंवा 5 रुपये जर देत असेल मधल्या सुट्टीत खायला आणि तुमच्या कॅन्टीनमध्ये चिक्की आहे आणि चिक्कीबरोबर कुरकुरे असतील, तर तुम्ही कोणती गोष्ट जास्त प्रिफर कराल? अर्थातच इथेच पॉईंट आला. त्यामुळे आपल्याला जसं तुम्हाला ह्या जंक फूडबद्दल माहिती आहे की ते का नो आहे, का येस आहे, तसं तुम्हाला आपल्या ट्रेडिशनल गोष्टींबद्दल सुद्धा तेवढीच माहिती हवी. फॉर एक्झाम्पल, जसं मी चिक्की म्हटलं, चिक्कीमध्ये शेंगदाणे आहेत, त्यानंतर जॅगरी म्हणजे गूळ आहे, जो की खूप इसेन्शियल आहे तुमच्या बॉडीला. तुम्ही दिवसभर खेळता, त्याच्यातली इन्स्टंट एनर्जी तुम्हाला तुमच्या त्या गुळामधून मिळू शकते. मग थोडंसं तुम्ही तुमच्या आईवडिलांना विचारून पुन्हा कैरीचं पन्हं वगैरे बऱ्याच प्रकारचे असे जे ज्युसेस आहेत, ड्रिंक्स आहेत, ते तुम्ही प्रिफर करू शकता. मग मला असं विद्यार्थ्यांना सजेस्ट करायचं आहे की तुम्ही हे कोल्ड ड्रिंक्स आहेत याच्याऐवजी तुम्ही हे बाहेर पिणं प्रिफर करा. नक्कीच. मला सांगा, कॅन्टीनमध्ये गेल्यानंतर तुम्ही काय खाता? कॅन्टीनमध्ये म्हणा, कुठल्याही हॉटेलमध्ये गेल्यानंतर काय ऑप्शन्स असतात? कॅन्टीनमध्ये वडापाव, समोसा पाव असं ओके. सगळं असतं. आणि हॉटेलमध्ये गेलो तरी आम्ही चायनीज जास्त प्रेफर करतो. नूडल्स किंवा अशा पद्धतीचं. बरोबर. बर्थडे पार्टीचा मेनू काय असतो? केक. केक ऑब्व्हियसली केक. बरं, कुणाच्या बर्थडेला असं झालं का की आजीने सांगितलं आज शिरापुरी करूया? नाही. पुरणपोळी? हां, मला हे सगळं विचारताना यासाठी मी हे विचारते की अनेकदा आपण जेवण म्हटलं की ते नुसतं जेवण नसतं, ते आपलं कल्चर असतं, आपली संस्कृती असते. तुम्हाला असं वाटतंय का की या सगळ्यात आपण आपली भारतीय संस्कृती कुठेतरी विसरतोय? पण त्याला कोण जबाबदार आहे? आपणच जबाबदार. बरं मॅडम, तुम्ही काय सांगाल याविषयी? अर्थातच जरा शाळा ज्या आहेत आपल्या, खरं तर मुलं खूप आपल्या टीचर्सपासून इम्प्रेस होतात किंवा त्यांना बरीच एनकरेजमेंट मिळते. तर आम्ही आमच्या मुलांना बऱ्यापैकी नारळ पाणी वगैरे या ज्युसेस, तुम्ही छास वगैरे घरी करून पिऊ शकता, हे बरंच त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो. पण आजकाल तुम्ही म्हणता की तुम्ही सगळे ई-लर्न आहात, म्हणजे इंटरनेट वगैरे आहे, तर तुम्ही जसं पास्ता खाणं, नूडल्स खाणं, हे जे तुम्ही आपल्या फ्रेंड्सना सांगू शकता, तुम्ही अर्थात हे पण तुमच्या फ्रेंड्सना सांगू शकता की ह्याच्यामध्ये हे छान आहे, हे आपले ट्रेडिशन पण आहे. जसं मॅडम म्हटलं की पुरणपोळी खूप छान आहे आणि टेस्टीही असते. कधी आपल्या आईला जर नाही बनवता आली तर अर्थातच बाहेर मिळते. जसं तुम्हाला पिझ्झा मिळतो तशी ती पुरणपोळीही बाहेर मिळू शकते. मग त्या गोष्टी प्रिफर करण्याऐवजी तुम्ही ह्या गोष्टी घ्यायला शिका. आम्ही एक म्हणजे न्यूट्रिशनिस्ट म्हणून तुम्हाला विचारू इच्छिते की आपल्या भारतीय जेवणाचं काय वैशिष्ट्य आहे आणि त्याचे काय पॉझिटिव्ह पॉईंट्स आहेत की जे आपण वापरू शकतो? जसं आता गुळाची पोळी आहे, पुरणपोळी आहे, ह्याच्यातनं तुम्हाला प्रोटीन्स मिळत आहेत, गुळामध्ये आयर्न मिळतं है ना. म्हणजे तुम्ही आणि नंतर जर मॅडमनी सांगितलं जसं तुम्ही नारळ पाणी, लिंबू पाणी, पन्हं, कोकम सरबत, हे अल्टरनेटिव्ह तुम्ही स्वतः चूज करायचे. सॉफ्ट ड्रिंक्स म्हणून त्या जे हे आहेत कोल्ड्रिंक्स जे मिळत आहेत बाजारात, त्याच्याऐवजी ह्या सगळ्यांना प्रेफरन्स द्यावा. आपल्या भारतीय जेवणामध्ये हाय प्रोटीन डाएट इन्क्लुडेड आहे. भाज्या आहेत, फळं आहेत, सलाद म्हणून चटणी, कोशिंबीर जी आपण खातो, या सगळ्यातनं आपल्याला अँटीऑक्सिडंट्स, विटॅमिन्स, मिनरल्स आणि वरण खातो त्यांनी डाळीतनं आपल्याला हाय प्रोटीन. म्हणजे आपली जेवणाची थाळी ही जर डाव्या भागापासून उजव्या भागापर्यंत पूर्ण मांडलेली असेल तर ते उत्तम जेवण आहे. अगदी. म्हणजे त्या बाबतीत तरी भारत आपल्याला खूप छान एक खाद्य संस्कृती मिळालेली आणि पुन्हा त्याच्यामध्ये खूप व्हरायटी. एक मागे एका मुलीचा हात वर झाला. हा, मी एक अशी म्हण ऐकली आहे की सकाळचा नाश्ता करताना आपण राजासारखं जेवावं आणि दुपारचं जेवण करताना एका कामगारासारखं, म्हणजे मोजकंच, थोडंफार, जास्त पण नाही आणि कमी पण नाही. आणि रात्रीचं जेवण करताना भिकाऱ्यासारखं, म्हणजे मिळालं तर मिळालं, नाही तर नाही. पण हे किती योग्य आहे? नहीं बेटा, अभी ये कंसेप्ट नहीं होल्ड होता है क्योंकि ऐसा पद्धति देखा गया है कि ज़्यादातर इतना रिजल्ट देता नहीं है. जो रिजल्ट देता है वो हर छोटे मील्स, हर 2 घंटे में अगर आप खाओगे या 3 घंटे में आप खाओगे तो आपका डाइजेशन इम्प्रूव होगा. हिचा जो प्रश्न आहे
हा मिडिल एजेड करता किंवा वयस्कर लोकांकरता बिलकुल फिट बसतो. बरोबर. ॲडोलसंट्स करता, ग्रोईंग एजच्या मुलांकरता हा प्रश्न नाहीये, पण हा जो कन्सेप्ट आहे आपल्या देशाचा हा बिलकुल बरोबर बसतो जेव्हा तुम्ही एक age मध्यमवयीन cross असता तुम्ही. केल्यानंतर. बरोबर, म्हणजे एक तुमच्या age- आई वडिलांना अशा पद्धतीची जीवनशैली ही छान आहे, निश्चित. पण तुम्ही भरपूर खा आणि भरपूर खेळा, खेळा. म्हणजे तितकंच ते पचवू शकाल. फ्रुट्सच्या बाबतीत आजकाल खूप चर्चा होते की फ्रुट्स कधी खावीत. फ्रूट्स मैं प्रेफर करूंगा अर्ली मॉर्निंग टिल से मिड आफ्टरनून अर्ली इवनिंग तलक. उसके बाद में, क्योंकि अल्टीमेटली फ्रूट्स में फ्रुक्टोज होता है, फ्रुक्टोज वो अल्टीमेटली ग्लूकोज में बदलता है. तो आपका जो मेटाबॉलिक रेट है वो फ्रेश रहता है मॉर्निंग में और वो फिर थोड़ा कम हो जाता है बाय आफ्टर इवनिंग टाइम. तो बिटवीन मॉर्निंग टू इवनिंग के सेगमेंट में म्हणजे तुम्ही फ्रूट ले म्हणालात सकते तसं स्कूल बस मध्ये येता जाता आम्ही फ्रुट्स खाऊ हैं. एक शकतो. एप्पल हाथ में ले लिया, खाते आणि खाते भी चलते खाऊ गए. शकतो. तो हा, तुला काय प्रश्न आहे? स्टार्टिंग से कहा जा रहा है कि घर का खाना प्रेफर करना चाहिए बाहर के खाने से, पर जो घर के खाने जो मम्मी बनाती है वेजिटेबल्स एंड कोई भी दाल वाल जो उनके अंदर मसाला पड़ता है वो भी हम बाहर से लाते हैं और हमें नहीं पता वो कितना % श्योर है, एकदम प्योर है कि नहीं. वो उसमें भी बहुत सारे मिलावट और अनहाइजीन भी होते हैं. हे मसाले, लवंग, दालचिनी किंवा काळे मिरे हे सगळे शरीराला खूप गरजेचे आहेत. यांच्याने इम्युनिटी पण वाढते, पण याचा एक ऑप्टिमम म्हणजे एक लेवलपर्यंतच उपयोग झाला पाहिजे. त्याच्याहून जर जास्त खाल्लं तर हे तुमच्या शरीरामध्ये जे डायजेस्टिव्ह ज्युसेस बनवतात यांचं जर जास्त प्रमाणात सुद्धा हे नुकसान करू शकतं. तुला काय प्रश्न आहे? आजकालच्या दुधात पण हे भेसळयुक्त दूध आहे, तर हे भेसळयुक्त दूध आपल्या शरीरासाठी कितपत चांगलं आणि कितपत वाईट आहे? दुधाच्या बाबतीमध्ये आपण काय त्याला काही तुम्ही प्रकारची कधीच चांगली नसणार है ना. त्यामुळे चांगलं नसणारच म्हणूनच स्टँडर्ड दूध घ्यायचं. जे दूधवाला आणून देतोय तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला माहीत नाही आहे की तो गाईला त्यांनी काय दिलंय, किती पाणी टाकलंय, कोणचं इंजेक्शन लावलंय. आता शेवटी आपण ज्या जगात राहतोय आपल्यापाशी चॉईस तर विश्वासावरच आहे. त्यामुळे आपण ज्या स्टँडर्ड कंपनीज आहेत त्या कंपनीचंच दूध प्रिफर करा. थोड़ा आई वुड प्रेफर इधर कि बच्चे लोग अगर पैस्चराइज्ड मिल्क ले, पैकेट भी नहीं, जो स्टैंडर्डाइज प्रॉपर पैस्चराइज्ड जो नेस्ले है, टेट्रा पैक्स जो बोलते हैं, वो ज़्यादा बेहतर रहेगा. क्योंकि तबेले में से जो आता है उसमें से बहुत टाइम मैंने टाइफॉइड के केसेस पकड़े हैं. जे पण पाश्चराइज मिल्कच्या पिशव्याही मिळतात त्यांना न उकळता कधीही घेऊ नये. कारण आपल्या इथे जरी ते पाश्चराइज मिल्क पिशवीत आलंय तरी त्याच्यात कोणी मिसळलंच नाहीये पाणी, त्याची गॅरंटी नाहीये. आणि दुधाने होणारे रोग खूप आहेत, त्यामुळे उकळून नेहमी घेण्यात. पण म्हणजे तुमच्या लक्षात येते का की जर आपल्या घरात येणाऱ्या वस्तूविषयी आपल्याला इतकी काळजी घ्यायला लागते तर बाहेरचा पदार्थ खायचा का आपण? भेळवाल्याकडे जाऊन ते तर अगदी उघड्यात बनत असतं, मग त्याची तर जास्त चिंता केली पाहिजे. सो त्याला एक नो दिला पाहिजे ना आपण. आपल्या घरात येणाऱ्या अन्नाविषयी सुद्धा मुलांच्या मनात इतकी शंका आहे, त्याची सकसता आहे किंवा नाही. मला वाटतं हे खूप छान आहे, कारण तुम्ही सगळे प्रश्न विचारायला लागलाय, त्याचबरोबर तुम्ही उत्तरही शोधाल. तुला काय प्रश्न आहे? आपल्या देशात परदेशी माणसं येऊन काय काय शिकून जातात, पण आपण भारतीय माणसं त्यांच्या देशात जाऊन त्यांच्या स्वच्छता का शिकून घेत नाही? बरोबर आहे, अगदी. मला वाटतं एक त्याचं महत्त्वाचं मत आहे की स्वच्छता ही आपण सगळ्यांनी अंगीकारली पाहिजे, सगळ्यांनी ती सवयीची केली पाहिजे. आणखीन तुला काय म्हणायचं आहे? आता आपण बघतो की ॲड्समध्ये असं येतं की फ्रूट ज्युसेस वगैरे आहे, पण आणि मागे लिहिलेलं असतं की न्यूट्रिशनल व्हॅल्यूमध्ये की नो शुगर असं दिलेलं असतं, पण कुठपर्यंत ही न्यूट्रिशनल व्हॅल्यू जे मागे दिली असते खरी असते? कारण कधी कधी असंही बघायला येतं की ते मागे जे न्यूट्रिशनल व्हॅल्यू आपल्याला सांगायला येते ते कधी कधी खोटं. याविषयी आपणही मगाशी सांगितलं होतं की सजगपणे वाचलं पाहिजे. काय सांगाल आपण? बेटा देखो, जब भी आप कोई भी फ्रूट लोगे ना, उसको एक नाइफ से अगर आप काटोगे तो उसके आधे से 3/4 न्यूट्रिएंट वैल्यूज खत्म हो जाते उधर. तो अगर आप 50 एप्पल्स लेके उसका एक जूस बनाओगे तो उसमें न्यूट्रिएंट वैल्यूज रहेगा ही क्या. और बेटा देखो, प्रेजर्वेटिव्स तो डाला ही जाता है. अगर आप पढ़ोगे नीचे वाटर कॉमा सिट्रिक एसिड वो प्रेजर्वेटिव वो सब रहते हैं. ये जूसेस के का जो ग्लूकोज का मात्रा रहता है वो बहुत ही हाई रहता है, जो अपने बॉडी को इतना नहीं चाहिए रहता है. और ये एसिड स्टेबलाइजिंग एजेंट्स जो है, अगर आप एक फ्रूट जूस, कोई भी फ्रूट जूस पियोगे तो आपको एक अलग सेंसेशन लगेगा. उसके बदले में अगर आपने एक पूरा संतरा, पूरा मौसम्बी ऐसे ही खाया छिल के,
या कोई भी फ्रूट है, एप्पल ले लो, उसको स्किन निकालो मत या पेड़ का स्किन निकालो मत। अख्खं फळ जसं आहे तसं, तो जसं निसर्गाने उसका आपल्याला nutrient दिलंय value जो तसं। रहेगा वो इंटैक्ट रहेगा, तो आपको वो बेनिफिट मिलने वाला। सर आता तुम्ही ग्लुकोजचा आणि साखरेचा उल्लेख केला म्हणून मगाशी तुम्ही म्हणालात की व्हाईट साखर ही पॉइझन आहे, मग त्याला काय अल्टरनेटिव्ह असू शकतात? देखिए जैगरी जो गुड़ अपना रहता है ब्यूटीफुल, उसमें कैल्शियम है, हाई लेवल ऑफ आयरन है, विटामिन, ट्रेस मिनरल सब है। ब्राउन शुगर आप इस्तेमाल कर सकते हो, हनी आप इस्तेमाल कर सकते हो। एक बच्चे ने मुझे पूछा कि डाइट कोक और ये जो आर्टिफिशियल स्वीटनर्स रहते हैं, यस टू एन एक्सटेंट आप उसको इस्तेमाल कर सकते हैं इन एनी फॉर्म, जो नेचुरा शुगर मिलता है, शुगर फ्री जो मिलते हैं, लेकिन उसके हेल्थ के ऊपर काफ़ी रिस्क्स है, स्टडीज़ है जो दिखाते हैं। अभी मैं ये प्लेटफॉर्म पे बोलना चाहता हूँ, काफ़ी सारे पेशेंट्स को मैंने इनिशिएट किया है। एक जैसे कि आप फिश लेते हो, वो नेचुरली सॉल्टी रहता है, बरोबर, आप सॉल्ट नहीं डालते हो, या भाजी जो सी साइड पे उगता है उसमें आप सॉल्ट नहीं डालते हो, बरोबर, सोया सॉस में। तो ऐसे ही एक प्लांट है कॉल्ड स्टीविया, STEVIA, उसको गूगल कीजिए, वो नेचुरल प्लांट शुगर है, उसके लिए वाइडली मिलता है, गोदरेज का जो नेचर्स बास्केट है, या आप वो प्लांट उगा सकते हो, उसका एक आध पत्ता भी डाल दिया आपने चाय में तो वो 100 टाइम्स स्वीट हो सकता है। तो फिर आप क्यों आर्टिफिशियल स्वीटनर्स यूज करोगे? और कंपनीज ने उसमें से जो स्टीवियाज में से जो शुगर बनता है, वो जो आर्टिफिशियल स्वीटनर्स है ना, उसके पैकेटेड फॉर्म में ही, ग्रैन्युलर फॉर्म में ही दिया जाता है। म्हणजे थोड़ा सा आणखी आता कड़वा है। आपल्याकडे ऑप्शन्स आहेत आणि गुळाचा ऑप्शन तर आपला घरचा ऑप्शन आहे। म्हणजे आजपासून डब्यामध्ये गुळ, खजूर आणि थोडेसे शेंगदाणे असं जर घेऊन गेलात तर ते Much तुम्हाला better, much नक्कीच अतिशय, म्हणजे याला काही खर्चही नाहीये, फार काही कष्टही नाहीये। काय प्रश्न आहे? माझा असा प्रश्न आहे की आता नवीन फ्रूट्स आले, जे हायब्रिड फ्रूट्स, 2-3 फ्रूट्स मिक्स करून एक फ्रूट बनवतात केमिकली, ते चांगले असतात का? काय त्याचे कॅल्शियम वेल्शियम काय असतं का नाही? नहीं, नो हाइब्रिड, आई एम नॉट फॉर हाइब्रिड फ्रूट्स। जो अपना साधं सरळ रहता म्हणजे है, त्यातही पुन्हा जे आपल्याला अगदी रोज मार्केटमध्ये जाऊन भेटू शकतं तेच आपण मार्केटमध्ये जाऊन ते रोज मिळू शकतं। ये जेनेटिकली मॉडिफाइड रहते हैं, जो भी फ्रूट्स जेनेटिकली मॉडिफाइड रहते हैं ना, अब तक उसके कंप्लीट स्टडीज हुए नहीं है। देखो ऑर्गेनिक अलग चीज़ है और जेनेटिकली हाइब्रिड फ्रूट्स और वेजिटेबल्स अलग चीज़ है। देखो टमाटा इतना बड़ा उगता है, कॉलीफ्लावर इतना बड़ा उगता है, वो क्रॉस हाइब्रिड रहते हैं। तो यूजुअली ये सब चीज़ों में आपको नहीं, ती कमी आहे। हाँ, जितकं साधं, जितकं भारतीय असेल तितकं ते आपल्यासाठी जास्त सुरक्षित आहे आणि जास्त न्यूट्रिशियस आहे। हा, मला विचारायचं होतं, बोनलेस चिकन्स येतात ते काय डिफेक्ट असतात का आपल्या बॉडीवर? नहीं बेटा, बोनलेस चिकन इज जस्ट आपके कन्वीनियंस के लिए। वो चिकन नगेट्स जो रहते हैं या फिश फिलेज रहते हैं, वो पण या किसी के- संदर्भामध्ये अनेक नॉनव्हेज पदार्थ आपल्याला रेडी टू कुक मिळतात, तर त्यामध्ये न्यूट्रिएंट व्हॅल्यू मध्ये काही फरक पडतो? नहीं, नॉट मच, क्योंकि वो फ्रोजन रहते हैं। हाँ, उसको आप डीप फ्राई करोगे तो प्रोटीन पूरा डीनेचुरेट हो जाएगा। उसको शैलो फ्राई या ग्रिल्ड या स्टीम्ड फॉर्म में लिया जाएगा तो ज़्यादा है, क्योंकि वो कट रहता है, क्लीन रहता है, प्रोसेस्ड रहता है, वो ज़्यादा हाइजीनिक रहता है रादर देन मटन शॉप से काट के फ्रेश। आपण प्रेक्षकांमधून एक शेवटचा प्रश्न घेऊया। हा, जसं की आजकाल लेस, प्रिंगल्स असे जे लेस फॉर्म आहेत, फ्राईड वेपर्स, त्याच्यात असे पदार्थ निघाले ज्याच्यात 25% लो फॅट, 50% लो फॅट बेक्ड असतात, ते खरंमध्ये आपल्यासाठी चांगले असतात का, की त्याच्याने आपल्याला काही साईड इफेक्ट्स असतात? बेटा तुम गए उधर देखने को कि वो लोग क्या बना रहे? आणि तो फक्त ऍडव्हर्टाइजमेंटचा जास्त वो लोग को प्रकार तो आहे। चाहिए कि उसका प्रोडक्ट सेल हो, तुम्हें डिसाइड करना चाहिए ना। म्हणजे जाहिरातींच्या 25% लेस फॅट, भूलथापांना किती बळी 75% मिल रहा है ना। हे आपण ठरवायला हवं। पण आजच्या या चर्चेतून आपल्या काय लक्षात येते की मुलांना माहिती आहे, पण ती माहिती प्रत्यक्ष वापरात आणण्याची गरज आहे। आज तुम्हाला माहिती आहे कार्बोहायड्रेट्स काय आहेत, प्रोटीन काय आहे, हे सगळं आपल्याला शाळेमध्ये शिकवलंही जातं, पण आपण शाळेतलं ज्ञान आपल्या पुस्तकात ठेवतो आणि जेव्हा प्रत्यक्षात जातो तेव्हा मात्र वडापाव किंवा समोसा पाव खातो। तर या छोट्या छोट्या सवयी जर आपण बदलल्या तर संपूर्ण चित्र बदलू शकतं आणि तुमची अख्खी आरोग्याची जी सुरुवात आहे ती तुमच्या या खाऊच्या डब्यापासून होतीये। त्यामुळे अर्थातच पालकांचा रोल सुद्धा याच्यामध्ये खूप महत्त्वाचा, की पालकांनी लक्ष दिलं पाहिजे मुलं काय खातायत। शाळा सुद्धा आता खूप जागरूक झाल्यात या बाबतीत आणि शिक्षक सुद्धा मुलांच्या डब्यामध्ये रस घ्यायला लागलेत आणि या बाबतीत थोडंसं अनुशासन, थोडासा संयम आणि हे अतिशय चविष्ट अशी ही दुनिया आहे खाद्यपदार्थांची, यामध्ये तुम्हाला खूप मजा घेता येईल आणि वयाच्या पुढच्या टप्प्यांमध्ये सुद्धा तुम्हाला सगळं काही खाता येईल। मधुमेह किंवा इतर
इतर कुठल्याही अडचणींना रोगांना सामोरं न जाता यासाठी आजपासून सुरुवात करूया आणि सगळे छान चविष्ट पण पौष्टिक खाऊया. खाणार ना? मला वाटतं हेच आज आपण सगळेच एकमेकांना हे वचन देऊया की यापुढे आपण जे खाऊ ते चांगलं असेल याची काळजी आपण घेणार आहोत. याच नोटवर आज थांबूया. सगळ्या एक्सपर्ट्सचे मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच.